गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज मनीष फडके अष्टी लॉजिस्टिक एंड कडून दुसऱ्या फेरीतील पहिलीच मॅच तमाम क्रीडा रसिक आणि क्रिकेट प्रेमींच्या वाटेला आले। त्यानंतर आपण पाहतो की स्ट्रायकर एंड वरती बेमिसाईल फटकेबाजी करणारा भिंगार टीमचा वन मॅन आर्मी ज्याला म्हटलं जातं तोच देवेंद्र पाटील आपण पाहतो स्ट्रायकर एंड वरती इनेट नंबर 1 वरती मैदानामध्ये दाखला। यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो चेतन कुटलेला। त्यानंतर आपण बघतोय की काऊ कॉर्नर रिजन मध्ये प्रतीक खुदार आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की आणखीन एक क्षेत्ररक्षण सजवलं जाते। यावरचा चेंडू टॉप टच लागला हवेमध्ये बॉल आहे परंतु इथे मात्र नांदगाव संघ सातत्याने क्षेत्ररक्षण करत असताना चुका करतोय। ही 7वी झेल सोडली गेली नांदगाव टीमच्या कडून या मॅचेस मध्ये टुर्नामेंट मध्ये 7वी झेल सोडली गेलं। कल्पेश गरब आपण बघतोय की ऑन स्कोरबुक वरती एका बॉलची माहिती आमच्यापर्यंत दर्शवतात। किती लक्ष मित्रांनो नवदीपक नवज्योत स्कोररच्या भूमिकेमध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतो। स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतो की धर्मेंद्र घोगरेला बराचसा अनुभव आहे आणि यावेळेस पाहतो आपण ऑफ टिकवर येऊन हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न चेतन कुठले फसले तिथं आपण पाहतो की डीप पॉइंट आणि थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चचावला थोडासा आणि त्यानंतर मात्र 2 धावा कुठून काढल्यात। हरणाची गती आणि चित्त्याची चपलाई का म्हटलं जातं ज्या वेळेस हरिण सकाळी उठल्यानंतर विचार करत असतो की मी आता पळालो नाही तर मला वाघ पूर्णपणे खाऊन टाकेल आणि माझी आत्महत्या केली जाईल। त्यानंतर दुसऱ्या बाजूला विचार केला जातो की मी जर आज पळालो नाही हरणाच्या मागे तर मला उपाशी मारावं लागेल। स्लोवर 1 आहे व्हेरिएशन्स नंतर आपण पाहतो की प्रतीक खुदा या बॉल वरती येतील। चांगली क्षेत्ररक्षण झालं आणि तेवढ्या दर्जाची फेकी देखील आपल्याला पाहायला मिळते। पंच धावा सांगायचे आहेत आपण त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाची विवरचना लगेच फेरबदल करण्यात आपण पाहतोय। चेतन कुठले येतील लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि त्यानंतर आपण बघतोय की काऊ कॉर्नर रिजन मध्ये आपण बघतोय प्रतीक हुदारला। काऊ कॉर्नर आणि मिड ऑफच्या मधोमध आहेत सांगणं देखील कठीण आहे मित्रांनो। मिलिटरी पॉवर प्ले 30 यार्ड सर्कलचा पहिलाच यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तेवढ्याच वेगाने मात्र बॉलवरती प्रतीक आलाय। सिंगलला डबल मध्ये कन्वर्टेड केलं 2 धावा कंप्लीट होत असताना आपण पाहतोय धावसंख्या तब्बल ऑन स्कोरबुक वरती लॉस ऑफ 0 विकेट इन 13 रन्स बिन बाद 13 अशी धावसंख्या आपण पाहतोय। प्रथम सत्र मार्गस्थ असताना फलंदाजी करणाऱ्या भिंगार टीमची धावसंख्या आपण बघतोय। षटक क्रमांक 1 संपलं। डीजे मास्टर कडे जाऊयात सुमधुर संगीताचा। जिल्ह्यात चर्चा यांच्या नावाची होतई र। ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा यांच्या नावाची होतई र। हे खेळाडू सारे एक नंबर यांच्या नावात दम हाय र। हे खेळाडू सारे एक नंबर यांच्या नावात दम हाय र।
गोलंदाजाचा वापर केला जातोय षटक क्रमांक 2 आणि वैयक्तिक कुठे पहिलं षटक घेऊन आला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऑलराऊंडर परफॉर्मन्स करत असताना सध्याच्या हंगामामध्ये नावाजलेला हा खेळाडू चेतन खुटलेला आपण पाहतोय. नांदगाव संघासाठी 2020 आणि 21च्या पर्वामध्ये इन झाला 2019 मध्ये आणि आता मात्र संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून परफॉर्मन्स दर्शवत असताना आपण या खेळाडूला पाहतोय. फुल ऑन पद्धतीचा चेंडू कॅप्शट सिलेक्शन केलाय. गोळीच्या वेगाने क्षेत्ररक्षक येतील परंतु तत्पूर्वी मात्र चेंडूने मारलेली बाजी 2 बाउन्स दर्जेदार चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. कॅप न्यायचे आपण बघतोय की सूर्याचे किरण डोळ्यावरती येत आहेत आणि त्याचा विक्षिप्त निर्माण होतो फलंदाजी करत असताना फलंदाज धर्मेंद्र गोगरेला. ड्रिंक ट्रॉली देखील न्यायची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. चांगल्या प्रकारचं काम राहिलंय चांगलं प्रदर्शन राहिलंय परंतु मात्र पहिल्याच बॉलवरती मात्र पुरता समाचार घेतलाय फलंदाज क्रमांक 1 धर्मेंद्र घोगरे आणि त्यानंतर आपण पाहतो की देवेंद्र पाटील हे दोन जोपर्यंत जोडी मैदानामध्ये तोपर्यंत मात्र धावांचा डोंगर रचायला सुरुवात करेल. टीम भिंगार 11 भिंगार ची धावसंख्या आपण पाहतो की तब्बल 17 या अंकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 संपल्यानंतर पहिल्याच बॉलवरती चेतनला बॅटचा तडाखा दाखवला धर्मेंद्रनं परंतु या धर्मेंद्रवरती पूर्णपणे आशा पल्लवित असणार आहेत. धर्मेंद्र आणि देवेंद्र ही जोडी जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत मनसुबा बनलेला असेल की धावसंख्या मात्र गाठावी लागेल ती 50 ते 55. आपण पाहतोय की सध्याच्या हंगामामध्ये क्रिकेटचा अभाव एवढा वाढत चाललाय की त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू किंवा जखम एखाद्या खेळाडूला होत असते. पूर्वी क्रिकेट होता फक्त शनिवार रविवार इतर दिवस प्रॅक्टिस होती. आता मात्र सोमवार पासून ते रविवार पर्यंत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पहा आपण बघतोय की गोळीच्या वेगाने आलता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र पुन्हा एकदा तीन क्षेत्ररक्षक धावत असताना चेंडूने बाजी मारलंय. येतं आणखीन एक दर्जेदार चौकार थर्डमॅन आणि पॉइंटच्या मधोमध. ओमकार पाटील मुरबी गावाचा जयेश पाटील ओलीची शान विश्वजित ठाकूर विश्वजित म्हात्रे अंगद पाटीलचे लय फॅन. का नाव व्हावेत त्यांचे फॅन परंतु ज्याने आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव आखाती देशांमध्ये पोहोचवलंय तो विश्वजित ठाकूरचं सॉन्ग आपण ऐकलं असेल. त्यानंतर आपण जाऊयात मॅचकडे. बॅक टू बॅक 2 चौकार मारलेत देवेंद्र पाटील या मैदानावरती. एक नामवंत खेळी साकारत असताना आपण पाहतोय की दर्जेदार खेळीचा भरणा आपण पाहतोय. ऑप्टिकवर आल्यात अनोळख्या शैलीमध्ये लॉफ्ट केला लोअर फुल टॉस बॉलला फेकून दिला जातोय डीप स्क्वेअर लेग आणि मिडॉनच्या मधोमध षटकार. तीथ यांच्या नावाचा बोलबाला होतैर जित बघावा तीथ यांच्या नावाचा बोलबाला होतैर. हे खेळाडू सारे एक नंबर यांच्या नावात दम हाय. डीजे मास्टर आपण पाहिला असेल की डीप स्क्वेअर लेगच्या मधोमध 2 चौकारानंतर डिफेन्सिव्ह क्रिकेटची खेळी पहिल्या 2 बॉलवरती दर्शवली. गॅपशॉट सिलेक्शन होतं हलक्या हाताने स्ट्रेट गडत होता. त्यानंतर लोअर फुल टॉस ऑन पद्धतीचा चेंडू नुसता फ्लिक केला आणि त्या चेंडूला फेकून दिला. आला तसा गेला. हा दर्जेदार स्ट्रोक नंतरचा आणखीन एक बॉल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू टी फॉर टॅग जशाच तसं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलं. चेतन खुटले यशवंतराव द्रुतगती मार्गाच्या हायवे एंड कडून गोलंदाजी करत असताना हा बॉल फेकी केलाय खोलवर टप्प्याचा आणि त्यानंतर आपण बघतो की यॉर्कर डिलिव्हरी ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं तो ब्रह्मास्त्र मात्र चेतन आता उपसला. यावेळेस चेतन सज्ज ओव्हर द विकेटनं मारा करत असताना आणखीन खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिलं की आदित्य फडके तिथं सिंगल कंप्लीट झालं. त्यानंतर तेवढ्या दर्जाची फेकी देखील आपण पाहतोय. मागच्या मॅचचा हिरो ज्याने 6 बॉलमध्ये 10 धावा डिफेन्स करत असताना धावा खर्च केला फक्त आणि फक्त 3 आणि 6 धावांनी विजय बहाल झाला होता. नांदगाव संघ दोन्ही संघांनी एक बाजी मारून आज वरती आलेत. स्लोवर वन ऍज अ फॉलो थ्रो कमबॅक केलं. पहिल्या 3 चेंडूंवरती सक्षम ठरला देवेंद्र पाटील आणि धर्मेंद्र घोगरे परंतु या मात्र 3 चेंडूंवरती चेतन कुठल्याने आपली ठासून असलेली गोलंदाजी दर्शवले. धावा खर्च केला 15. षटक क्रमांक 2 संपला. 2 षटकांचा वाजवी खेळ संपल्यानंतर आपण धावसंख्या पाहतो तब्बल
लॉस ऑफ 0 विकेट इन अ 28 रन्स. बिनबाद 28 अशी धावसंख्या आपण बघतोय दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यात पहिल्या सत्रामध्ये. जाऊया डीजे मास्टरकडे सुमधुर संगीतासाठी. खेळाडू सारे एक नंबर याच्या नावात दम आहे र. हे खेळाडू सारे एक नंबर याच्या नावात दम आहे र. अखिल भोईर मिस्टर 360 पोसरी गावाचा वंडर. हर्षद ठोंबरे कोणी गावचा हार्दिक थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. त्यानंतर विनंती असेल आमचे परममित्र अक्षयजी फडके यांना की आपण मॅचचा आनंद घेत असेल तर आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल, मनपूर्वक स्वागत असेल. त्यानंतर आपण पाहतो की देवेंद्र पाटील आणि धर्मेंद्र घुगरे जोपर्यंत मैदानामध्ये आहेत तोपर्यंत धावांची आग कोकणं शक्य आहे, परंतु ही जोडी फोडली तर मानसिक दडपण वाढेल आणि भिंगार टीप दडपणाखाली आहे. हे करणं गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्हाला या मॅचमध्ये तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय की आदित्यच्या वाट्याला आलाय आणि आदित्य सज्ज. स्लोवर वन, पहिलाच बॉल फेकून दिला, आला तसा बाहेर केला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सलामी देत असताना कडक प्रकारचा हा कडक दर्जेदार स्ट्रोक येतोय षटकार. मोठे गावचा जलपेश भोईर फेमस हाय ऑलराऊंडर. धनंजय पाटील कसल खंडचा हुकमी हाय तो हिटर. पिंट्या जोशी मनीष तात्रे बाला तरेचा नाद नाही रे. चेतन पाटील क्रिकेट प्रेमी. मास्टर रोशनजी सकपाळ आपण आयोजक वर्गाशी संपर्क साधायचा. रोशनजी सकपाळ आपणास विनंती असणार की आपण विशालभाई गरत यांच्याशी संपर्क साधा. त्यानंतर आपण मॅच मध्ये जाऊया. स्वीट साऊंड आला, देवेंद्रच्या बॅटमधून धावांची आग ओकली जाते, तर देवेंद्रला थांबवणं गरजेचं आहे. स्लोवर वन आहे, आपण पाहतो की यॉर्कर डिलिव्हरी 95 पकडलाय. बॅटकटच्या स्वरूपामध्ये देवेंद्र पाटील मोठा मासा गळायला लागलाय. एक षटकारानंतर टी फॉर टॅग जशाच त्याचं प्रत्युत्तर देत असताना आदित्य फडकेला आपण पाहिला. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. हे खेळाडू सारे एक नंबर यांच्या नावात दम हाय र. हे खेळाडू सारे एक नंबर यांच्या नावात दम हाय र. हे खेळाडू सारे एक नंबर यांच्या नावात दम हाय र. तब्बल 10 चेंडून मागे 27 धावांची एक बहारदार खेळी करून देवेंद्र परतला माघारी. ज्या माशासाठी जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये मात्र आता देवेंद्र पाटील फसला आणि देवेंद्र पाटील फसल्यानंतर आपण पाहतोय की एक चांगल्या दर्जाचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळाला. आदित्य फडकेचा पहिलाच बॉल फेकून दिला होता. असं वाटलं होतं की धावांची आग ओकेल मैदानामध्ये, अर्धशतकी खेळी साकारेल, परंतु त्या खेळीला स्वप्नातच रुजून दिलं नाही. तर मात्र या आदित्य फडकेने ते स्वप्नाचा विनयभंग करत असताना आपण पाहिला. दुसऱ्याच बॉलवरती विकेट बहाल केलं. स्ट्रायकर एंड वरती आपण बघतोय नौका फलंदाज देवेश पाटीलला आदित्य फडके असते लॉजिस्टिक एंड कडून ओव्हर द विकेटचा मारा करत असताना कोलवा टप्प्याचा चेंडू. यष्टी रक्षक मात्र यावेळेस थोडंसं फंबलिंग करत असताना आपण पाहतोय एक सिंगल कंप्लीट होईल. लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये येणारे सिंगल रन्स आणि या सिंगलच्याच बरोबरीने धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 35 या अंकावरती. लॉस ऑफ 1 विकेट इन 35 रन्स, एक बाद 35 अशी धावसंख्या आपण पाहतोय प्रथम सत्र मार्गस्थ असताना भिंगार 11 भिंगार टीमची. स्ट्रायकर एंड वरती आहे धर्मेंद्र घुगरे, बऱ्याचशा वर्षाचा अनुभव आहे आणि समोर रायझिंग स्टार आहे. सरळ बॅटनं खेळून काढला जातो. गॅप शॉट सिलेक्शन आहे. स्टेट द्यायचा फटका. तिथे 2 दर्जेदार क्षेत्ररक्षक आहेत, चेतन खुटले आणि मनीष फडकेला आपण पाहिला. तेवढ्या दर्जेची फेकी आहे, परंतु समोर गुड रनिंग बिटवीन द विकेट मध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जातात. फलंदाज धर्मेंद्र घुगरे आणि देवेश पाटील या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 37 या अंकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज सज्ज 10-12 पावलांचा रनअप आहे, परंतु चेंज ऑफ द स्पेस गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय फुल ऑन पद्धतीचा चेंडू क्लिक केला जातोय. शेवटच्या क्षणापर्यंत आपण बघितलं की गॅप शॉट सिलेक्शन, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि काव कॉर्नरच्या मधोमध येणारा हा दर्जेदार स्ट्रोक चौकार.
म्हात्रे दीपे थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. त्यानंतर आपण धावसंख्या पाहतोय तब्बल 41 या अंकावरती. थोडंसं दडपण वाढलंय, धावसंख्या वाढत चाललेलं आहे. वेगानं घेतलेली भरारी आपण पाहतोय या मॅच मध्ये. चांगल्या प्रकारचा खेळला आणि समोर आपण बघतोय की देवेंद्र जरी बाद झाला असेल तरी मात्र यावेळेस मैदानामध्ये पूर्णपणे कमान सांभाळत असताना धर्मेंद्रला आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. आणखीन एक गॅप शॉट सिलेक्शन डीप स्क्वेअर लेग आणि मिडॉनच्या डोक्यावरून दन 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 करणारा बॅक टू बॅक दुसरा चौकार. केजू मुंडे कमालीचे ते बॉलर संकेत पाटील अष्टे गावचा अभिदेव ठरेला तोड नाही रे. सतीश म्हात्रे निर्माता संजय ठाकूर आयोजक खंबीर. निलेश पाटील दादा पाठीशी कोपर गावाचा प्याकर. अमोल पाटील सोनार पाड्याचा वडवलीचा विशाल पाटील रे. त्यानंतर आपण पाहतो की या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये आल्या 13 धावा. त्यानंतर 2 न वाढ झाली 15 धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्या. आणखीन षटक पुढे सरसावलं, आणखीन 2 धावाने वाढ झाली आणि मग या षटकामध्ये आल्या 17 धावा. अशा रीतीने धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 45 या अंकावरती. थोडेसे धावसंख्येचं दडपण वाढत चाललंय आणि धावसंख्येचा भर आपण पाहिला असेल मागच्या मॅच मध्ये तब्बल 54 धावा मात्र चेस करत असताना नांदगाव संघासमोर भातान संघ विजयास्पद जात होता. परंतु केलेल्या चुका आपण पाहिल्या असेल की आपण ज्याच्या वेळेस पाहिलं असेल की सिंगल डबलला महत्व मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती कमी पाहायला मिळतं आणि त्याचाच अभाव काही वेळ संघाला पराभूत होण्यामध्ये असतोय. वडवली टीमचा संघनायक आणि त्यानंतर आपटे टीमचा संघनायक या आपण आयोजक वर्गाशी संपर्क साधायचा आणि त्यानंतर नाणेफेकीचं कॉल होईल. यावेळेस मात्र प्रतीक खुदारचा हा बॉल हलक्या हाताने स्टेअर केला. तेवढ्यात आपण बघतोय की गोळीच्या वेगाने मारलेला हा रफ्तार भरत थ्रो फेकी पातळ आणि त्यानंतर मात्र क्रिकेट मधली दुसरी विकेट बहाल होत असताना बिंगाल टीमला बसतोय दुसरा आद्रा. त्यानंतर आपण पाहतोय की दुसरी विकेट बहाल होत असताना क्रिकेटमधल्या आत्महत्या केली. मिस कॉलिंग झाली 2 फलंदाजांच्या मधोमध आणि देवेश पाटीलला मात्र माघारी परतावं लागलं. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय की धर्मेंद्रवरती अशा पल्लवीत असतील. स्लॉक षटक आहे मित्रांनो. यामध्ये धावा येणं गरजेचं आहे, धावांचं अस्तित्व टिकून राहणं गरजेचं आहे. परंतु समोर प्रतीक उदार आहे, बऱ्याचशा वर्षाचा अनुभव देखील आहे. तुमचा फॉर्म मित्रांनो काही काळापुरता असतो. क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी. मित्रांनो तुमच्यामधली जी गुणवत्ता असते ना ती ठासून भरलेली असते आणि ही गुणवत्ता मात्र प्रतीक उदार आणि धर्मेंद्रमध्ये सातत्याने राहिले. बऱ्याचशा वर्ष नांदगाव संघासाठी हा प्रतीक उदार देखील आपल्या खेळीचं वर्णन करतोय आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं की धर्मेंद्र देखील तेवढाच वर्ष आणि तेवढ्याच दर्जाची फलंदाजी आहे. स्ट्रायकर एंड वरती धर्मेंद्र आहेत, ऑप्टिकवर आलेत. हा चेंज ऑफ द स्पेस आपण पाहतोय. बॅटची कट लागले की नाही, परंतु कट लागलाय. पंचांनी पकडला, आकाशाकडे बोट करत असताना आपण पंचांना पाहतोय. बॅट कटच्या स्वरूपामध्ये परतील माघारी. षटक क्रमांक स्लॉक षटकामध्ये धावांचा अंक येणं गरजेचं आहे, परंतु त्या अंकांना मात्र अंकुश लावलाय. तब्बल 3 चेंडू फेकी करत असताना 1 धाव खर्च करतोय आणि सांघिक कोटीतील 2 गडी बाद करतोय. त्यानंतर आपण बघतोय विकेट बाद झाले तब्बल 3 विकेटच्या मोबदल्यानंतर आपण धावसंख्या पाहतोय. फलंदाजी करत असताना बिंगार टीमची धावसंख्या आहे तब्बल 46 या अंकावरती. 4 दशक कंप्लीट होत असताना आपण पाहतोय अर्धशतकी खेळी साकारेल का सांघिक कोट्यातील बिंगार टीम की पुन्हा एकदा ज्या प्रकारची गोलंदाजी राहिल्या मागील 3 चेंडूंवरती तीच गोलंदाजी साकारे. प्रतीक खुदार मॅन फ्रॉम रायगड जिल्हा पनवेल तालुक्यातून बिलॉंग करत असताना नांदगाव गावाच्या अस्मितेसाठी नव्हे तर गावाच्या प्रतिष्ठेसाठी तेही देखील सोडून गावाच्या एकात्मतेसाठी हा संघ उतरला आणि त्याच दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. पहा ऑप्टिकच्या लगत जाणारा हा बॉल, परंतु ऑप्टिक सोडून जातोय. पंच द्वारकानाथ चोरके सरांचा सिग्नल येतोय की इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्या जोडली जाईल आणि या अवांतरच्याच बरोबरीने आपण धावा पाहतोय. तब्बल 47 अंक गाठलाय. अर्धशतकी सांघिक कुठेतरी केलीपासून अद्यापपर्यंत 3 रन्स मात्र माघारी आहे. त्या धावा कंप्लीट होणार की नाही हे पाहणं गरजेचं आहे. वरपुल टॉस बॉल आपण पाहतोय की डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न देखील यशस्वी होत असताना आणखीन एक फलंदाज परतील माघारी. तब्बल 47 अंकावरती विकेट बहाल होत असताना आपण पाहतोय 4.
इनेट नंबर आपण पाहतो की 6 वरती मैदानामध्ये दाखल होतील विनायक पाटील, ज्याच्यावरती विश्वास दर्शवलाय मधल्या फळीमध्ये जात असताना. येणारे 2 चेंडू बाकी आहेत अजूनही या सत्रातील. या 2 चेंडूंमागे तब्बल 10 ते 15 धावा, 10 ते 12 धावा कुठणं गरजेचं आहे. 2 मोठे फटके लगावे लागतील, त्यावेळेस मात्र संघर्षमय वातावरण बनेल. आणि त्या संघर्षमय धावसंख्येला मात्र सामोरं जात असताना आयांश मोबाईल शॉपी 11 नांदगाव संघाची धावसंख्या थोडीशी मानसिक दडपणाखाली आहे, परंतु ते पाहणं गरजेचं आहे. येणारी धावसंख्या, येणारा काल मित्रांनो, क्रिकेटवरती कोणाचं अधिराज्य आणि कोणाची भूतोना भविष्यवाणी कधीही चालली नाही. यावेळेस मात्र हायवे एंड कडून सज्ज गोलंदाज क्रमांक 4 स्लॉक षटक हाताळत असताना प्रतीक उदार. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स राहिला एकता चषक शिवाजीनगर 2021च्या पर्वामध्ये. सरळ बॅटनं खेळून काढला, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधले क्षेत्ररक्षक उचलून फेकी करतील. तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट होत असताना दुसऱ्या धावेसाठी सरसावत असताना मात्र गडी गारद होतील. आणि त्यानंतर आपण धावसंख्या पाहतोय तब्बल 48 या अंकावरती. तब्बल 5 विकेट बहाल झालेत या मॅच मध्ये. इनिट नंबर 7 वरती मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय फलंदाज क्रमांक 7 अक्षय जगे. एक शशी जगे म्हणून आपण नाव ऐकलं असेल, पनवेल फेमस वडापाव म्हणून ज्यांचा वडापाव फेमस आहे. त्यानंतर हे जगे आपण पाहतोय मैदानामध्ये फेमस होतील की नाही हे पाहणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल लास्ट केला, स्लॉक षटकामध्ये दिला उत्तर. अर्धशतकी खेळी कंप्लीट करत असताना भिंगार संघाला आपण पाहतोय धावसंख्या आपण पाहतोय तब्बल या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर आपण बघितला की 54. आणि त्यानंतर गरज आहे 24 चेंडू 55 धावांची. तर पूर्वार्ध संपल्यानंतर उत्तर अर्धासाठी आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूयात या विभागातील नावलौकिक समालोचक रोशनजी सकपाल यांना आपण आमंत्रित करूया. आपटी संघाचा संगणक आणि वलवली संघाचा संगणक नाणेफेकीच्या कॉलसाठी व्यासपीठावरती यायचं. त्यानंतर आयोजक वर्गाशी देखील आपण संपर्क साधायचा. हॅलो, हॅलो. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे एकता ट्रॉफी 2021. आपण पाहू शकाल प्रथम पारितोषिक 60,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 30 आणि तृतीय आणि चतुर्थ 15,000 रुपये पारितोषिक असणार ही प्रतियोगिता, ज्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल प्रदान करण्यात येईल. मोठमोठ्या ट्रॉफ्याज आपण पाहू शकता. वर्ल्ड टेनिस क्रिकेट WTC च्या माध्यमातून ही स्पर्धा जी की आपण लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहू शकता. आणि ज्यामध्ये सामना आहे दुसऱ्या सत्रातला पहिला सामना आपण पाहू शकता. एकीकडे कर्तेश्वर भिंगार तर एकीकडे नांदगाव संघ आहे. प्रथम फलंदाजी कर्तेश्वर भिंगार संघाने केली आणि जिंकण्यासाठी आव्हान ठेवलेलं आहे ते मात्र 55 धावांचं. कंपल्सरी चेसिंग असं या स्पर्धेचा नियम असणार आहे. दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहू शकाल. दोन्ही संघांना आपण बेस्ट ऑफ लक देऊया. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 4 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा, ज्याचे प्रमुख आयोजक म्हणून गुलसंदी विभाग वाहतूक संघटनेचे अध्यक्ष विशाल घरत आणि उपसरपंच रोहित घरत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. मनोहर गाताडे साहेब आहेत कोडवलीहून, तेही या स्पर्धेला शुभेच्छा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू मनोहर
साहेब आपलंही मनापासून स्वागत आहे. आपटा आणि वलवली, आपटा संघाचा संघनायक इथे आहे. वलवली संघ तुमच्यासाठी शेवटचा आवाज असणार आहे. अन्यथा आयोजक जो निर्णय घेतील त्याच्यावर आपल्याला अंमल करावा लागेल. वलवली संघ आपला प्रतिस्पर्धी संघ आपटा संघ इथे उपस्थित आहे. आपण जर या षटकाच्या अंती इथे पोहोचला नाहीत तर मग आयोजक जो निर्णय घेतील त्याला आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि आपटा संघ या दोन संघांमध्ये टॉस करायचा आहे. मी आयोजकांना विनंती करेन दोन संघांमध्ये टॉस करायचा आहे. चला तर मित्रांनो मुख्य सामन्याकडे वळूया. प्रीतम घोगरे गोलंदाजी करणार आणि चेतन कुठले खेळतोय ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला आहे प्रतीक हुद्दार. पहिला बॉल अस्टी लॉजिस्टिक एंड कडून अंपायर संतोष पवार सर यांचा ग्रीन सिग्नल येतो सामन्याला सुरू होण्याचा. पहिला बॉल शॉट ऑफ लेन ब्रश केला बॉल आणि इथून मात्र देवेंद्र पाटील शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षक एरियामध्ये उभा होता आणि एक साधा झेल मात्र सुटला गेला. जीवनदान मिळाला फलंदाज चेतन कुठले याला. प्रतीक हुद्दार एक ताकदवर खेळाडू म्हणून ज्याची नावगणना केली जाते तो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. मोठा फटका उंच हवेमध्ये उडाला. एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतोय आणि वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर बॉल जाणार 4 धावांसाठी. चार धावा होताना आपण पाहू शकाल 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो मात्र 24 चेंडूंमध्ये आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेले आहेत. प्रतीक घोगरे याच्या माध्यमातून 4 धावा खर्च करतोय. समोर आहे फलंदाज केतन कुठले. हा बॉल आपण पाहू शकता नाटकीय पद्धतीने या बॉलला खेळण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. प्रतीक केतन कुठले या फलंदाजाची जर आपण पाहिली रायगड प्रीमियर लीग मध्ये जय हनुमान भिंगारवाडी या संघामधून प्रतिनिधित्व करत होता आणि खूप चांगला खेळ त्याचा रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्याची निवड केलेली. तोच खेळतोय ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला आहे प्रतीक हुद्दार. मोठा फटका यावेळेला उंच खेळ आहे आणि लांबी ही तेवढीच क्रॉस केलेली आहे. सरळ सीमारेषे बाहेर आला षटकार. येस आपटा वन द टॉस अँड काय डिसिजन आहे आपटा संघ पेंडिंग ठेवलेला आहे त्यांचाही आपण त्यांनाही शुभेच्छा देऊयात. मोठा फटका जरूर खेळला गेला. 6 धावांना मात्र समीकरणाचा विचार केला. धावफलकावर धावा लगावल्या जात आहेत त्या मात्र 10 धावा. पहिलं षटक प्रीतम घोगरे याचा पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं आक्रमक गोलंदाजी होती प्रीतम घोगरे याची. त्या तदनंतर मात्र फलंदाजी आपण पाहिली चेतन कुठले याची. आक्रमक गोलंदाजी पुढे थोडीशी इथे मात्र बॅकफुटवर गोलंदाजी पाहायला मिळेल. मस्त फटका ऑन साइडला खेळाय. सीमारेषेलगत बॉल आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत लागली आणि जिंकला चेंडू. आल्या 4 धावा. चौदा धावा. तसं पाहायला गेलं तर मगाचा जो सामना होता श्रीदत्त भातान आणि नांदगाव असं वाटलेलं की शेवटच्या एक षटकामध्ये 10 धावांची गरज असताना कुठेतरी भातान संघ अगदी सहज जिंकेल परंतु तसं घडलं नाही. गोलंदाजीची ताकद दाखवली गेली नांदगाव संघाकडून आणि विजय प्राप्त करून घेतलेला. यावेळेला मोठा फटका चेतन कुठले याच्या माध्यमातून षटकार आला. काय जबरदस्त फलंदाजी. बरसतोय अक्षरशः फलंदाज चेतन कुठले याच्या माध्यमातून लगातार चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते आणि टीमचं टोटल होतं पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती 20 धावा. 20 धावा पाहू शकाल धावफलकावर. 55 धावांची गरज आहे. अजूनही येणाऱ्या 18 बॉल मध्ये 35 धावांची गरज जिंकण्यासाठी. ज्या पद्धतीनं चेतन कुठले लय मध्ये आलेला आहे फलंदाजी करत असताना नांदगाव संघाच्या तर असं वाटतंय कुठेतरी हा सामना पूर्णत्वाला नेऊनच तो थांबणार आहे. एकीकडे प्रतीक हुद्दार सुद्धा त्याला तितकीच दर्जेदार साथ देताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीक घोगरे गोलंदाजी करणार. दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी प्रतीक आपल्याला पाहायला मिळेल. समोर आहे फलंदाज प्रतीक हुद्दार.
द्रुतगती महामार्ग एंड कडून गोलंदाजी करणार प्रतीक घोगरे, दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कर्तेश्वर भिंगार संघाकडून. यावेळेला गोलंदाज सज्ज आहे. अठरा बॉल आणि 35 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज आहे. यावेळेला मस्त फटका खेळला, स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरनं हा एक जबरदस्त 85 ते 90 मीटरचा आलेला हा षटकार आपण पाहू शकता. काय विजयाच्या समीप येताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता 17 उर्वरित चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. 55 धावांचा पाठलाग करत असताना ज्या अनुषंगाने फलंदाजी झालेली आहे चेतन कुटले आणि प्रतीक हुद्दार याची वाखाणण्याजोगी. टीमचं टोटल आपण पाहू शकता 26 धावा धावफलकावर लगावल्या जातात. आतापर्यंत फलंदाजी करत असलेल्या नांदगाव संघाच्या कर्तेश्वर भिंगार विरुद्ध खेळत असताना गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा द्रुतगती महामार्ग एंड कडून गोलंदाजी करणार. मोठा फटका प्रतीक याच्या बॅट मधून आता मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला. या बॉलला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि प्रतीक हुद्दार याची वादळी खेळी इथे मात्र संपुष्टात येते. नांदगाव संघ पहिला विकेट गमावताना आपल्याला पाहायला मिळेल. 16 बॉल 29 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. अजूनही फलंदाजी करत असलेला संघ आहे अर्थातच नांदगाव संघ. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मनीष फडके याला पाहू शकाल. सोळा बॉल 29 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मनीष फडके याला पाहू शकाल. आउट होणारा पहिला फलंदाज आपण प्रतीक हुद्दार याला पाहिलं, जो वैयक्तिक 6 या धावसंख्येवर बाद झाला. तदनंतर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मनीष हुद्दार याला पाहू शकाल. प्रतीक घोगरे याला सफलता प्राप्त झालेली आहे आता गोलंदाजी करत असताना. यावेळेला हलक्या हातानं खेळून काढण्याचा प्रयत्न होता. पॉइंट आणि डीप मध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होता. मस्त फटका खेळला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कोणत्याही प्रकारची चुकी होत नाहीये. विकेट क्रमांक 2 चेतन कुटले एक बहारदार खेळी करणारा फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला येताना पाहू शकाल. आणि इथून मात्र आशेचं किरण उंचावलं असणार कर्तेश्वर भिंगार संघाचं, कारण आता जिंकण्यासाठी 15 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. 2 विकेट जाताना पाहायला मिळतील. नांदगाव संघाच्या ज्या अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये दर्जेदार सुरुवात चेतन कुटले याच्या माध्यमातून झाली, तदनंतर मात्र प्रतीक घोगरे याच्या पहिल्या बॉलवर आला षटकार. त्यानंतर मात्र असं म्हणतात देर आहे लेकिन दुरुस्त आहे. प्रतीक घोगरेने कमबॅक केलं, विकेट मिळवल्या. सलामीची 2 फलंदाज मैदानामध्ये बाहेर पाठवण्याचं सुरेख काम गोलंदाज प्रतीक घोगरे याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मनीष कुटले नवीन फलंदाज, मनीष फडके, मनीष कुटले हे 2 फलंदाज मैदानामध्ये पाहू शकाल. यशस्वी गोलंदाज प्रतीक घोगरे. वा काय जबरदस्त गोलंदाजी. यावेळेला मात्र टप्पा खाल्ल्यानंतर अनएक्सेप्टेड जम्प केला जातोय बॉलकडनं आणि सरळ यष्टीरक्षक धर्मेंद्र याच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 14 बॉल 29 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आता मात्र फलंदाजी करत असलेल्या नांदगाव संघाला फुलटॉस बॉल होता. सेट ड्राईव्ह खेळलाय. लॉंग ऑन सीमारेषे लगत या चेंडूला फील्ड ही केला जातोय. 1 धाव पूर्णत्वाला नेली जाते. दुसरी धाव काढण्याचा मनसुबा जरूर आखला गेला होता, मात्र अयशस्वी. 1च धाव होती आणि 2 षटकाच्या समाप्ती अंती आपण धावफलकाचा जर विचार केला तर 27 धावा होत आहेत 2 विकेटच्या मोबदल्यात. आउट होणारे 2 फलंदाज आपण पाहू शकाल, चेतन कुटले आणि प्रतीक हुद्दार. चेतन कुटले 2 चौकार आणि 2 षटकारांच्या माध्यमातून 20 या धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर प्रतीक हुद्दार 1 षटकाराच्या माध्यमातून वैयक्तिक
6 या धावसंख्येवर बाद झाला. टीमचा टोटल 27 धावा आपण पाहू शकाल. 2 विकेटच्या मोबदल्यात दुसरं षटक संपुष्टात येतोय. पहिल्या षटकामध्ये प्रीतम घोगरे यांनी 20 धावा खर्च केल्या. विकेट मिळवण्यामध्ये यश मिळालं नाही प्रीतम घोगरे याला. थोडंसं महागडं षटक. त्यानंतर मात्र प्रतीक घोगरेनं केलेलं कमबॅक अगदी वाखाणण्याजोगं. या स्पर्धेमध्ये जर भिंगार संघ विजय होतोय तर नक्कीच सिंहाचा वाटा असणारे प्रतीक घोगरे याचा. अतिशय अप्रतिम गोलंदाजी. अक्षय जगे तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कर्तेश्वर भिंगार संघाकडून. अक्षय जगे आपण तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहू शकाल भिंगार संघाकडून. समोर आहे फलंदाज नांदगाव संघाचा मनीष खुटले. अस्टी लॉजिस्टिक कडून पहिला बॉल. हिअर इज फर्स्ट वन. मस्त फटका डीप आणि पॉइंट मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळ येतोय. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि काय थ्रो आहे. आपण डीप पॉइंट मधून या क्षेत्ररक्षकाला पाहिलं. डायरेक्ट तो विकेट किपरच्या हातामध्ये. त्यामुळे मिळाली मात्र 1 धाव आणि या 1 धावेच्या माध्यमातून 28 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. आता मात्र उर्वरित 13 बॉल माफ करा. टीमचं टोटल आपण पाहू शकाल 28 धावा आहे. तिसरं षटक कार्यरत. चांगली सुरुवात भिंगार संघाने जो कमबॅक केलाय दुसऱ्या षटकामध्ये तो वाखाणण्याजोगी आहे. गोलंदाज आपण अक्षय जगे याला पाहू शकाल. पहिल्या बॉल मध्ये 1 धाव खर्च करतोय. मस्त फटका खेळलाय. खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि सुरेख झेल टिपला जातोय. इथून मात्र विकेट परतावं लागते. तिसऱ्या क्रमांकाच्या विकेट याला आउट होणारा तिसऱ्या क्रमांकाचा मनीष फडके हा मैदानाच्या बाहेर होतोय. गोल्डन डक विकेटचा शिकार. पाचव्या क्रमांकावर रुपेश पाटील याला पाहू शकाल फलंदाजीसाठी नांदगाव संघाकडून. धावसंख्येचा विचार केला आपण 28 धावा आहेत. विकेट इथे मात्र लगातार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नांदगाव संघ कुठेतरी अडचणीत येताना पाहायला मिळतोय आणि इथून मात्र अक्षय जगे याची गोलंदाजी पुन्हा एकदा कमबॅक करून देते कर्तेश्वर भिंगार संघाला. स्ट्राईकला आपण मनीष खुटले याला पाहू शकाल. रुपेश पाटील 9 सेकंडला उभा आहे. गोलंदाज आपण पाहू शकाल अक्षय जगे याला सुरेख गोलंदाजी करत असताना आता मात्र तिसऱ्या षटकातला हा चेंडू फेकण्यासाठी तयार आहे. मोठा फटका जरूर खेळला. हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय परंतु 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव ही पूर्ण होताना आपण पाहू शकाल. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धावांच्या माध्यमातून 30 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 3-0 आफ्टर 3 विकेट्स. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. अक्षय जगे गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेले आहेत अक्षय जगे याचे. या त्याच्या षटकातले अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकाचा विचार केला 30 धावा 55 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे अर्थातच अजूनही 25 धावांची गरज आहे. मोठा फटका बऱ्याच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इथून मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. थोडीशी फॉर्मलिंग होते क्षेत्ररक्षकामध्ये. 2 धावा पूर्णत्वाला नेताना आपल्याला नांदगाव संघ पाहायला मिळतोय आणि या 2 धावांच्या माध्यमातून 32 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत फलंदाजी करत असलेल्या नांदगाव संघाच्या. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. अद्यापही 23 धावांची गरज आहे माझ्या माहितीनुसार फलंदाजी करत असलेल्या नांदगाव संघाला. अतिशय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि एक दर्जेदार जीव ओतून खेळताना पाहायला मिळतोय हा कर्तेश्वर भिंगार संघ. खूप स्तुती झाली. आउटसाइड ऑप्शन खूप बाहेर बॉल फेकला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून आणि इथून मात्र दंडित केलं जातंय गोलंदाजाला. 1 धावेसाठी पुन्हा टाकावा लागणार हा चेंडू अक्षय जगे याला. 1 धावेसाठी 1 धावफलकाचा विचार केला आपण तर 33 धावा धावफलकावर. इथून मात्र थोडस इथे आपल्याला पाहायला मिळतंय नाटकीय खेळ पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. तिसरं षटक कार्यरत आहे. अक्षय जगे गोलंदाजी करतोय. क्रिकेट म्हणजे मित्रांनो 2 पात्री नाटक असतं आणि त्यातला पहिलं जो पात्र आहे तो संपलेला आहे. पहिला जो अंक आहे
तो संपलेला आहे. आता दुसऱ्या अंकातला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या दुसऱ्या अंकामध्ये टीमचा टोटल 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज आहे यावेळेला मात्र अक्षय जगे. एज लागली, बऱ्याच वेळ हवेमध्ये बॉल. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव होणार का पूर्ण आणि इथून मात्र विकेट गमवावा लागणार आहे नांदगाव संघाला. एक धावेच्या माध्यमातून आपण जर धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा होत आहेत धावफलकावर फलंदाजी करत असलेल्या नांदगाव संघाच्या. सहा बॉल आणि 21 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 34 धावा आपण पाहू शकाल धावफलकावर आतापर्यंत लगावला जात आहे. काय सामना रंगतोय आणि मधल्या पिरियड मध्ये असं वाटत होतं की हा सामना सहज जिंकतोय की काय नांदगाव संघ, परंतु नाही. कर्तेश्वर भिंगार संघाच्या धारदार गोलंदाजी पुढे कुठेतरी फलंदाजी करत असताना विकेट लगातार विकेट जाताना पाहिले आपण नांदगाव संघाच्या आणि त्यामुळे कदाचित हा नांदगाव संघ इथे थोडासा अडचणीत येताना पाहायला मिळतोय. तरी सुद्धा क्रिकेट अजून संपलेला नाहीये. साहिल जगे गोलंदाजी करतोय. द्रुतगती महामार्ग ईण कडून साहिल गोलंदाजी करणार. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. जमिनी लगतचा हा बॉल आपण मिडविकेट क्षेत्रामध्ये पाहिला तेवढा दर्जेदार क्षेत्ररक्षण स्तुती करावी लागेल कर्तेश्वर भिंगार संघाच्या क्षेत्ररक्षकांची. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र 1 धाव पाहायला मिळेल आणि या 1 धावेच्या माध्यमातून धावसंख्येचा विचार केला आपण तर 35 धावा. 35 लॉस ऑफ 3 विकेट. थोडासा अडचणीत येताना कारण 5 उर्वरित चेंडू आहेत आणि 20 धावेची गरज. 1-2 मोठे फटके नांदगाव संघाला या सामन्यामध्ये परत आणू शकतात, परंतु तसं घडून देणार साहिल जगे हे पाहणं फार गरजेचं आहे. साहिल तयार. मस्त बॉल. काय दर्जा आहे. इथून मात्र विकेट पाहायला मिळणार आपल्याला नक्की, परंतु गोलंदाजी जर आपण पाहिली तर त्या गोलंदाजाकडे बघून एवढी गती असेल बॉलला असं वाटत नाही, परंतु जे वाटत नाही ते घडतं त्यालाच क्रिकेट म्हटलं जातं. आणि आपण साहिल जगेला पाहाल, ज्याची बॉडी लँग्वेज आणि ज्याची फिटनेस जर पाहिली तर कोण म्हणेल हो एवढ्या दर्जेदार पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाईल, परंतु क्रिकेटला वयाची आणि तब्येतीची काही मर्यादा नसते. अगदी सडपाटल बांध्याचा असलेला सचिन तेंडुलकर सर जे आपण पाहतोय, गॉड ऑफ क्रिकेट गेम, क्रिकेटचं भगवान मानलं जातं आणि इथून मात्र हा आपल्याला चौकार येताना पाहायला मिळेल. या चौकाराच्या माध्यमातून गतिमान धावसंख्या वधारताना पाहायला मिळते. ती धावसंख्या होते 39 धावा. 39 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. खूप दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. इथून मात्र साहिल जगे याच्यावर पूर्ण आता दारोमदार आहे. उर्वरित 3 चेंडू या सत्रातले शिल्लक असणार आहेत. मोठे फटके या सामन्याला परत आणू शकतात. अपील होते पंचांकडे आणि विकेट जाताना पाहायला मिळेल. आणखीन एक विकेट नांदगाव संघाचा मैदानाच्या बाहेर परतताना पाहू शकाल. खूप अडचणीमध्ये नांदगाव संघ येतोय आणि आता मात्र इथून जवळजवळ विजयाच्या उंबरट्यावर उभी आहे मी म्हणेन कर्तेश्वर भिंगार संघ, कारण टीमचं टोटल आहे 34 धावा. प्रदीप खुटले नवीन फलंदाज पाहू शकाल 8व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी. 39 धावा आहेत, माफ करा 39 धावा आहेत, म्हणजे अजूनही जवळजवळ 16 धावांची गरज आहे. हाव इट इज पॉसिबल. शक्य नाहीये. जर गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी केली तर मात्र हे शक्य नाहीये. इथून मात्र आपण पाहू शकाल शॉर्ट फाईन लेगला असलेला क्षेत्ररक्षक देवेंद्र पाटील सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. औपचारिकता बाकी आहे. या सामन्यामधला जो रस आहे तो निघून गेलेला आहे. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे मी म्हणेन भिंगार संघ आणि विजयाच्या दरवाज्यावर दस्तक देणारा हा भिंगार संघ दुसऱ्या सत्रामधला हा दुसरा सामना सुद्धा जिंकतोय. अशा पद्धतीने या स्पर्धेच्या बाहेर पडणाऱ्या नांदगाव संघाला क्रिकेट स्पर्धेच्या पुढच्या क्रिकेटसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि या सामन्यामध्ये
आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी पाहायला मिळेल. अप्रतिम 10 बॉल मध्ये 3 षटकार आणि 3 चौकार आणि 2 षटकारांची बहारदार खेळी करून 10 चेंडूंमध्ये 27 धावांचा खेळ करणारा देवेंद्र पाटील. दोन्ही संघांनी शेकहँड करायचंय. नांदगाव संघ शेकहँड करायचंय प्रतिस्पर्धी संघाला आणि तेव्हाच मैदान सोडायचंय.